ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. 2 वेळा नगराध्यक्ष, ही 6वी वेळ, म्हणजे आता 30 वर्ष. 30 वर्ष एक दुर्गा काम करते. खूप लोक आले गेले, राहिली दुर्गा. आणि त्याच्यामुळे तिचा ध्यास हा आहे की या लोणावळ्यामध्ये जे एक टुरिझम स्पॉट आहे, लोक इथं गारेगार व्हायला येतात, थंड व्हायला येतात, पण इथल्या लोकांना ज्या सुविधा पाहिजे, हे टुरिझम स्पॉट आणखी वाढला पाहिजे, लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, आपल्या मुलांसाठी संधी उपलब्ध झाल्या पाहिजे, याच्यासाठी सातत्याने प्रयत्न हा सुरेखाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी इकडे करते. आणि इथे मी गेले कित्येक वर्ष येतेय, झालेला बदलाव सगळ्यांच्या लक्षात येतोय. वॉटर मीटर, गटर हे जे महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्यावरती जोरदार काम हे आपल्या सुरेखाच्या माध्यमातून पक्षाने त्या ठिकाणी केलेलं आहे. बघा, पैसे वाटतील, आणखीन काय करतील, पण शेवटी लोकांना ऍक्सेस असणारा माणूस असावा लागतो. आज निवडून दिलं आणि उद्या त्याच्यापर्यंत सुरेखा पोहोचूच शकलो नाही, फोन अमक्या पीएने घेतला, ढमक्या पीएने घेतला, तर जमणार आहे का? त्यामुळे लोणावळ्याची जनता सुज्ञ आहे. आपल्यासाठी कधीही उभा राहणारा, मदतीला येणारा माणूस त्यांना पाहिजे. आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीशिवाय दुसरा पर्याय नाहीये. जनशक्ती विरुद्ध तुमचं काम, आपण काय विकास केला त्याच्यावरती आपण बोललं पाहिजे. येणाऱ्या दिवसात या लोणावळ्यासाठी आपलं विजन काय आहे त्याच्यावर आपण बोललं पाहिजे. माणसाचा तोल कधी बिघडतो, तो डिस्टर्ब कधी होतो, जेव्हा त्याला दिसतं की आता आमचा जय होऊ शकत नाही, त्यावेळेला मग कुठल्या तरी महिलेच्या, कुठल्या तरी पुरुषाच्या वैयक्तिक विषयांवरती बोललं जातं. हे लक्षात घ्या तुम्ही. असंच बोललं जातं का? नाही. ती तशीच आहे, गेली कित्येक वर्ष तिला असंच बघतोय आपण, बरोबर की नाही? तर हे वाक्य कधी निघतात तोंडातून बाहेर, जेव्हा मानसिक संतुलन माणसाचं बिघडतं. त्यांना असं कळतं की आता आपलं काय होणार नाही, तर मग आता काय करायला पाहिजे की जे भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करतात त्यांना कुठेतरी बदनाम केलं पाहिजे. आणि म्हणून मला तुम्हाला हे सांगायचंय. मी सकाळी आता दुपारी वृंदाकडे आली, तिलाही मी तेच सांगितलं की तुमचं काम हाच तुमचा प्रचार आहे. प्रामाणिकपणे या लोणावळा जे लोक आहेत, स्वच्छ म्हणून त्यांच्यासाठी काम करणं ही तुमची मनीषा आहे. आणि म्हणून लोणावळ्याची सगळी लोक आबाल वृद्ध तुम्हाला मदत करतील हा मला विश्वास आहे. ज्यांना कुणीच नाही अशा महिला सुद्धा आता या योजनेमध्ये येतात. मला तुम्हाला एकच सांगायचं, कुणाला उत्तर द्यायच्या भानगडीत तुम्ही पडू नका, त्याच्यासाठी ही पुरेशी. आलं का लक्षात? तुम्ही फक्त जय माता दी, तुम्ही फक्त घराघरामध्ये जाऊन आपण काय काम केलंय आणि आपण काय काम करणार आहोत याच्या पलीकडे काही बोलू नका. आलं का लक्षात? आता जे सुरेखा बोलली ते खरंच आहे. मी पण जे कॉन्फिडन्स ते सांगितलं किंवा तिने जे सांगितलं की आपण निवडून येणारच वृंदा, ते कोणाच्या, तुमच्या सगळ्यांच्या जीवावर. राईट. आणि म्हणून घरोघरी मुंग्यांसारखं फिरा. खरंय. आणि मी तर नेहमी सगळ्यांना सांगते, बाबांच्या नादी लागूच नका, बाईच्या नादी लागा. कारण घरामध्ये सगळ्यात हुशार कोण, तर ती घरची बाई, लक्ष्मी. तिलाच बरोबर माहिती असतं आपल्या संसारासाठी चांगलं काय आणि वाईट काय. बरोबर. जरी नवरा नेता असला तर तो घराच्या बाहेरचा नेता आहे, आपण आहे. त्यामुळे एक बाई आपण फोकस ठेवला, ती आपल्याकडे आली तर मैत्रिणींनो अख्खं घरदार आपल्याकडे येतं. आपल्याला कोणाला फसवायची आपली मनीषा नाहीये. आतापर्यंत आपण करत आलो. मोदीजींच्या जितक्या योजना आहेत त्याच्यातल्या 35% योजना फक्त महिलांसाठी आहेत. आपला देवाभाऊ आपल्याकडे असा आहे की ज्याने आपल्यासाठी कित्येक योजना केल्या, त्या आता भाषणांमध्ये आपण बोलूच. पण मला तुम्हाला हेच सांगायचं, कोणाला उत्तर द्यायच्या भानगडीत तुम्ही पडू नका. आपली सुरेखा एकच आहे, एकदम भक्कम, ती सगळ्यांना उत्तरं देईल. आपलं काम आहे घराघरात जाऊन प्रचार आणि प्रसार करणं, काम करणं. आलं का लक्षात? मी सगळ्या बायकांना सांगते, खा कुणाचं पण बटन, पण दाबा कमळाचं बटन. लक्षात आलं का? खायचं नाही. अरे बाबा, पार्ट्या चालू होतात.
नवरे आपल्याला सांगतात आज स्वयंपाक करू नको, म्हणजे समजून जायचं आज पार्टी आहे. आल्यावर त्याला कानामध्ये सांगायचं कोणाचं पण मटण खा बाबा, पण ताप कमळाचंच मटण. आणि हे 2 तारखेपर्यंत रोज बायांनी बोलायचं नवऱ्याच्या कानात. लक्षात आलं का? अशा पद्धतीने चांगला प्रचार करा. विजय आपलाच आहे हे तुम्हाला माहिती. आतापर्यंत म्हणजे कालपर्यंत 100 नगरसेवक बिनविरोध, 3 नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आले. हे काय आहे? जनतेचा विश्वास आणि प्रेम. त्यांना माहिती आहे की जर आपल्या शहराचा विकास कोण करू शकेल त्याचं नाव भारतीय जनता पार्टी आहे. त्यामुळे मनात कुठलाही पण किंतु परंतु न ठेवता आपल्या देवाभाऊने केलेलं. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.